बस मी जाऊन येते. बस मम्मी कशाला, मला लग्नच करायचं नाही अजून. नाही हो, जाऊन बघून येते. तसं करून मी जाऊन बघून यावं, मग ठरवावं पुन्हा. रुको जरा. हे जे दिसलेलं आहे का, हे मुलाचं शेत आहे बघा. टोटल 3 एकर आहे आणि मुलगा शहरामध्ये राहतोय, नोकरी तिथं आहे त्याची. वा, शहरामध्ये हा. नोकरी. छान छान छान. आठवड्याला एकदा येत आहे, शनिवारी येतं सोमवारी जातं अजून. मग हे शेत त्यांचंच आहे का दुसरं शेत आपलं म्हणून दाखवलं तर? अहो त्यांचं शेत आहे, दुसऱ्याचं कशाला दाखवून दिलं त्यांनी. असं लय फसवणूक करते तो. शेत नाही तर बी शेत आहे म्हणून सांगते, म्हणून विचारलेले. 7/12 आहे का? 7/12 आहे, ऑनलाईन चेक करा की, नाव सांगतो. आमच्याकडे ऑनलाईन सुविधा नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाठवा आम्हाला. बरं काढून पाठवतो. आणि जरा शेत लांब आहे, जरा गाडीने वगैरे येऊ लागेल बघा तुमच्या मुलीला. हो, शेत आम्हाला नावाला पाहिजे. मुलगी इथं शेतात येऊन काम करणार नाही. मुलगा जिथं आहे ना तिथं राहणारी मुलगी. मग शेत कशाला पाहिजे? अहो, शेत म्हणजे एक मोठी प्रॉपर्टी आहे. हा, आणि शेत नसल्यावर लग्न करायचं नाही. प्रॉपर्टीच नाही त्याला, आणि कसं लग्न करावं? तुम्हाला किती आहे प्रॉपर्टी? भाड्याच्या घरात होतो आम्ही. शेत नाही. आजकाल मुलींच्या मागं आणि तिच्या आई वडिलांच्या मागं किती हाजी करावं बघा. आणि तुम्ही काय